नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 12 फिजिक्स चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण टेक्स्टबुकमधील MCQs बघतो आहोत. क्वेश्चन नंबर 1. व्हेन सीन फ्रॉम बिलो द ब्लेड्स ऑफ सीलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. Select correct statement about the direction of its angular velocity and angular acceleration. We have given 4 options. यातलं करेक्ट ऑप्शन आम्हाला बघायचं. तर राईट हँड थंब रूल जर आपण बघितला तर तो असं सांगतो, व्हेन वी कर्ल फिंगर्स ऑफ आवर राईट हँड थंब विल बी इन अपवर्ड डायरेक्शन. हियर thumb denote angular velocity omega and curled finger denote direction of motion. जेव्हा आपण राईट हँडची मूठ वळवतो तेव्हा बोट ही डायरेक्शन ऑफ मोशन डिनोट करतात, जी आपण गोल वळवलेली असतात, आणि थंब हा वरच्या दिशेला असतो, तो अँग्युलर वेलॉसिटी डिनोट करत असतो. हे राईट हँड रूल प्रमाणे जर बघितलं तर ही जी आहेत ही आपली बोट आहेत, त्यांची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज, ही डायरेक्शन ऑफ मोशन डिनोट करत असते फिंगर्स, आणि हे थंब डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी डिनोट करत असते. या ठिकाणी आम्ही 2 फिगर दाखवले आहेत. या 2 फिगरमध्ये ही आहे फॉर इन्क्रीजिंग स्पीड आणि ही आहे फॉर डिक्रीजिंग स्पीड. या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो तर फॉर इन्क्रीजिंग स्पीड angular velocity omega and angular acceleration alpha are in same direction. म्हणजे ही फिगर दोन्हीही एकाच डायरेक्शनला आहेत वरच्या. आणि ही फिगर while for decreasing speed angular velocity omega and angular acceleration are in opposite direction. तर स्पीड जेव्हा डिक्रीजिंग असेल तेव्हा अँग्युलर वेलॉसिटी वरच्या दिशेला तर अँग्युलर ॲक्सेलरेशन त्याच्या अपोजिट म्हणजे खालच्या दिशेला असतो. Now in given problem we observe revolving fan from below. आपण जो फॅन बघतोय फिरताना तो खालच्या दिशेनं वर बघतोय, म्हणजे एक्झॅक्टली थंब विल बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा विल बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन. कारण थंब आपल्याला आता उलटा बघावं लागेल, आणि उलटा बघत असताना आपल्याला अंगठा खालच्या दिशेला आल्यासारखा दिसेल. याचा अर्थ अँग्युलर वेलॉसिटी जी असेल ती डाऊनवर्ड डायरेक्शन असेल, कारण अंगठा थंब ही अँग्युलर वेलॉसिटीने डिनोट केली जाते, म्हणून आपल्याला तो खालच्या दिशेला असेल. आणि स्पीड इज डिक्रीजिंग असं म्हटलंय, याचा अर्थ अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा विल बी इन अपवर्ड डायरेक्शन, कारण तो ऑपोजिट असतो. स्पीड जर डिक्रीजिंग असेल तर अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन हे अपोजिट डायरेक्शनला असतात. जर आपला थंब खालच्या दिशेला आहे म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी खालच्या दिशेला आहे, तर साहजिक आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा वरच्या दिशेला असणार, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन. म्हणून आपण ऑप्शन बी निवडणार, अँग्युलर वेलॉसिटी डाऊनवर्ड, अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड. क्वेश्चन नंबर 2 बघा. ए पार्टिकल ऑफ मास 1 kg tied to a 1.2 meter long string is whirled to perform vertical circular motion under gravity. Minimum speed of particle is 5 meter per second. Consider the following statement. आम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, P आणि Q. P मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 5√5 मीटर पर सेकंड, आणि स्टेटमेंट Q डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन्स अलॉंग द स्ट्रिंग 60 न्यूटन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी ॲट टॉप मिनिमम असते आणि ती आम्हाला दिलेली 5 मीटर पर सेकंड. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी ॲट बॉटम जी VB ने आपण डिनोट करणार ती असते मॅक्सिमम, आणि ती आम्हाला दिलेली आहे बघा या इथं 5√5 मीटर पर सेकंड. मास 1 kg आहे आणि रेडियस म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग किती दिलेली आहे 1.2 मीटर. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे डिस्टन्स आहे ते एसने डिनोट केलं जातं. अप्पर म्हणजे टॉप आणि बॉटम मधलं जे डिस्टन्स आहे ते एसने डिनोट केलं जातं, आणि ते असतं टॉईस ऑफ रेडियस, दॅट इज इक्वल टू डायमीटर.
म्हणजे 2 इंटू आर इज 1.2. सो 2.4 मीटर ही एसची किंमत झाली. पुढे ही लागणार आहे आपल्याला, लक्षात ठेवा. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे कसं असतं हे बघा. हे अशा पद्धतीने हा व्हर्टिकल सर्कल आहे आणि ही या पद्धतीने तो पार्टिकल फिरतो आहे आणि ही टॉप आणि ही बॉटमला आपण वेलॉसिटी दाखवणार आहोत. तर ह्या व्हर्टिकल टॉपला वेलॉसिटी मिनिमम असते आणि बॉटमला वेलॉसिटी मॅक्सिमम असते, हे आपण डिनोट केलं. त्यानंतर टी बी म्हणजे मॅक्सिमम टेन्शन ॲट बॉटम आणि टी ए मिनिमम टेन्शन ॲट टॉप. तर टी बी आणि टी ए हे टेन्शन ॲट बॉटम आणि टॉप आम्ही दाखवलेले आहेत. तर टी बी मायनस टी ए हा त्यांच्यामधला डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग, जो आम्हाला 60 न्यूटन दिला आहे. आम्हाला चेक करायचं हे 60 न्यूटन येतं आहे का, तरच स्टेटमेंट क्यू करेक्ट म्हणता येईल. अन्यथा हे जर 60 नाही आलं तर स्टेटमेंट क्यू रॉंग म्हणावं लागेल. सो फर्स्टली टू चेक स्टेटमेंट पी इज करेक्ट ऑर नॉट, आपण पहिल्यांदा स्टेटमेंट पी करेक्ट आहे का नाही बघून घेऊ. त्यासाठी आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ एस. हेच इक्वेशन आपण इथं लिहू असं. व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू व्ही टी स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी लिहू आणि एस मी मगाशीच बोललो 2r घ्यायचं. सो व्ही बी स्क्वेअर काढणे आहे आणि व्ही टी आपल्याला 5 दिलेलं आहे, मग 5चा स्क्वेअर हा 2, जी 10 घ्यायचा आणि 2r आपल्याला 2.4 मगाशीच आपण काढलेलं आहे. सो 5 स्क्वेअर इज 25. दिस प्रॉडक्ट इज 48, ॲडिशन 73. सो व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू जर 73 येत असेल तर व्ही बी इज इक्वल टू √73. आता आम्हाला हे बघायचं आहे की आम्हाला तर मॅक्सिमम स्पीड व्ही बी हा 5√5 मीटर पर सेकंद दिलेला आहे. मग हा आणि हा समान असला पाहिजे, म्हणजे हा √73 आहे तर आपण याला सुद्धा रूटच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करू. तो असा, हा 5 जर आपण रूटमध्ये घेतला तर त्याचा स्क्वेअर करावा लागेल, दॅट इज 25. हा 5 ऑलरेडी आहे आणि अशा रीतीनं हा प्रॉडक्ट झाला 125. म्हणजेच व्ही बी आपल्याला √125 मीटर पर सेकंद आलेला आहे, पण प्रत्यक्षात तर आम्हाला √73 येते. हे दिलंय, हे आपण शोधून काढलंय. मग जर हे दोघं समान नाहीत तर याचा अर्थ √73 आणि √125 आर नॉट इक्वल. याचा अर्थ मॅक्सिमम स्पीड इज नॉट 5√5 मीटर पर सेकंद. म्हणजेच स्टेटमेंट पी इज इनकरेक्ट. कारण स्टेटमेंट पी मध्ये तर सांगितलंय की मॅक्सिमम स्पीड 5√5 आहे, पण आपण शोधून काढलं तर ते 5√5 नाही येते. याचा अर्थ स्टेटमेंट पी इनकरेक्ट आहे. आता सेकंडली टू चेक स्टेटमेंट क्यू इज करेक्ट ऑर नॉट. आता स्टेटमेंट क्यू करेक्ट आहे की नाही बघायचं. तर तुम्ही जर फिगर पाहिली, या फिगरमध्ये आपण टी बी इज इक्वल टू 6mg प्लस टी ए असं लिहिलेलं आहे. हेच आपण तिकडे लिहूया. सो टी बी इज इक्वल टू 6mg प्लस टी ए. हा टी ए जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतला तर तो निगेटिव्ह होणार. सो टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 6mg येणार. 6m1 आणि जी 10 घ्यायचा असतो. सो हा प्रॉडक्ट झाला 16 न्यूटन. दॅट मीन्स टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 60 न्यूटन आलं. याचा अर्थ दिस शोज दॅट डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन्स अलॉंग स्ट्रिंग इज 60 न्यूटन. सो स्टेटमेंट क्यू इज करेक्ट. म्हणजे स्टेटमेंट पी फॉल्स आलं, इनकरेक्ट आलं आणि स्टेटमेंट क्यू करेक्ट आला. सो ऑप्शन बी ओनली द स्टेटमेंट क्यू इज करेक्ट.